हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता आम्ही आलो आहे, माझ्या माहेरी आलो आहे. आता जावई बापू एवढ्या वर्षानंतर आलेत म्हणलं त्यांना जेवण करायला तर बोलवायलाच पाहिजे. त्यामुळं मग मम्मी पप्पाने त्यांना जेवण करायला बोलवलं होतं. मग आता काय, आमच्या इकडं कधी पण आले की मटणच असतं. मटण चांगलं मिळतं इकडं, त्यामुळं मग मटण पण आणलं होतं आणि चिकन पण आणलं होतं. तर ह्याकडे मध्ये चिकन शिजते, भात पण एका साईडला चालू होता. मग मम्मीने आल्या आल्या बनवलं होतं आमच्यासाठी, सरबत केला होता. आणि इथं संचित आणि अन्वी इथं खेळत बसले. तर अन्वीचं चालू होतं जेवण करायचं काम. आणि मग अन्वी, आम्ही गेल्या वेळेस आलतो तेव्हा बसत वगैरे नव्हती काय, म्हणजे आणि असं म्हणजे हलत होती, पडत होती. तर आम्ही येईपर्यंत आता अन्वी चांगली बसायला शिकले, नंतर असं धरून उठते पण. तर असं आहे, संचित बघत होता कशी करते अन्वी, काय करते. तर तिथं चालू होतं जेवण. आणि मग मम्मीने सरबत केला होता, आम्ही सरबत वगैरे पिलो. आणि मम्मीनं मटण पण केलं होतं, चिकन पण नंतर केलं. आणि मग गरम गरम भाकरी करते म्हणले होते, त्यामुळे आता जेवण करायचं थोडंसं टाईम झाले. मग आता भाकरी करायला लागले. तर भाकरीमध्ये ज्वारीची भाकरी करायची होती आणि तांदळाची भाकरी करायची होती. आता तांदळाच्या भाकरीचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे, तुम्हाला मम्मीने तांदळाची भाकरी कशी बनवली हे जर बघायचं असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि मग गरम गरम भाकरी आणि मग जेवण करायला चांगलंच वाटतं. एक वेळ रस्सा, नंतर जे काय कालवण वगैरे असेल तर ते थोडं थंड असेल तरी चालते. आणि म्हणजे थोडं लेट करून ठेवलं नंतर गरम करता येतं, पण भाकरी वगैरे नंतर गरम करायला येत नाही. त्यामुळं मम्मी म्हणली, म्हणजे आम्ही आम्ही तसं म्हणलं तर एक सकाळी 10:30 पावणे 11ला निघालो होतो. मग येईपर्यंत थोडा वेळ झाला, 12 वाजले होते. आलो की थोडंसं सरबत वगैरे पिलो. आणि मग आम्ही आल्यानंतर मग मम्मीने पण भाकरी करायला लागली, म्हणजे जेवण करायच्या अगोदर. तर इथं चालूच होत्या मम्मीच्या भाकरी करायच्या. आणि मम्मी मला म्हणली, मी गरम गरम भाकरी बनवते, तोपर्यंत तू ताटं तयार कर, संचित वाजवू नको. तरी असं असतं आमच्या संजीतचं पण काम. स्कूलमधून घरी आला की दुपारच्या वेळेस काय ना काहीतरी खटपट चालू असते. मग इथं आता मी ताट घेतलं आहे, इथं चिकन बनवलं होतं मोठ्या पातेल्यामध्ये, रस्सा केला होता मटणचा, भाकरी चालूच आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या प्लेट आहेत, तर हे चिकन द्यायचं होतं. आणि ह्या छोट्या प्लेटा मी जास्त नाही वापरत, मग आता त्यामुळं मग मी धुवून घेतल्या, एका कपड्याने पुसून घेते. आणि मग मम्मी म्हणजे आता मम्मी भाकरी करून देते म्हणून मी ताटं वाढते. आणि मग बाबा बाबा म्हणजे माझे आजोबा, पप्पा आणि ते असं तिघं मिळून जेवण करायला बसणार होते. आणि मग ते जे आहेत म्हणून बाबा पण आलते भेटायला त्यांना. बाबा म्हणजे माझे आजोबा, मग ते पण आलते. मग त्यामुळे तिघांसाठी ताटं करते, मग आम्ही नंतर जेवण करणार आहे. मग आम्ही थोडंसं वेळ थांबणार आहे आणि नंतर मग आम्हाला जायचं आहे रिटर्न. नंतर संचितचं स्कूल आहे. आणि मग आम्ही जाता जाता आमच्या शेताकडे पण जाणार आहे. आणि मग ते पण तुम्हाला मी दाखवेनच. तर इथं बघू शकता ताट आहे, तर मी पुसून घेतलं. आणि आता चिकन आहे, हे सुक्कं चिकन केलं होतं मी, म्हणजे सुक्कं चिकन म्हणजे थोडंसं ग्रेव्ही टाईपच केलं होतं. इथं बघू शकता तुम्ही, कोथिंबीर पण टाकली होती, नंतर अजून थोडीशी वरून कोथिंबीर वगैरे घालायची. तर इथं आहे चिकन, कांदा, लिंबू आहे, तर ते पण कट करून घेतलं होतं. आणि मला एवढं नॉनव्हेज वाढायचं एवढं समजत नाही, म्हणजे कुणाला किती लागतं हे सांगू शकत नाही आपण. मग त्यामुळं मम्मीला विचारत होते मी किती वाढू काय. बघ पप्पा तर आमचं जास्त खात नाहीत, आणि मग त्यांना पण जास्त चालत नाही. पण आता आपल्या घरी चालतंय कसं पण. पण आता जरा सासरवाडीला आलेत म्हणल्यावर जरा ताट भरून असं जरा बरं वाटतं ना. आता मी इकडे देताना त्यांना जास्त चिकन वगैरे देत नाही किंवा मटण पण देत नाही, ते जास्त खात नाहीत. पण आता इकडं आलेत म्हणल्यावर जरा पाहिजे की, भलं ना गं खाणं पण ताटात तर दिसायला पाहिजे की, त्यामुळं मग मी दिलं जरा भरपूर. नंतर आता नीटनीटकं सगळं ताट पाहिजे म्हणून मी वाटीचा आकार देते. तर वाटीचा आकार असा भाताला दिला की मग दिसायला पण छान आणि जागा पण कमी लागते. तर इथं बघू शकता मस्त असा पटकन भात पण निघाला. आणि आता गरमागरम भाकरी इथं आहे प्लेटमध्ये, लिंबू कांदा भाताला झाकून ठेवलं. आणि हा लिंबू आमच्या झाडाचीच आहेत. खरं येताना लिंबू आणायची होती पण माझ्या लक्षातच नाहीत राहिली. खूप म्हणजे खूप मोठीच्या मोठी आणि एकदम रस असलेली लिंबू आहेत. हा कांदा कांदा पण जास्त आवडत नाही त्यांना, तरी पण आपला ठेवला ताटामध्ये. लिंबू आहे. आणि आता मी ही देते गरम गरम भाकरी, मम्मी देते. तर हे गरम गरम भाकरी जेवते तोपर्यंत गरमागरम भाकरी द्यायची. इथं छकुली आणि अन्वी अन्वी बसले, कशी वाढते काय करते हे बघत बसले. आणि हे आहे गरम गरम भाकरी द्यायचं माझं काम. तर गरम गरम भाकरी आणि रस्सा खायला छान वाटतं. तुम्हाला आवडतं का? आवडतं का काय? सगळ्यांनाच आवडत असेल. थंड आणि गरममध्ये खूप म्हणजे खूप फरक असतो. गरम गरम खाल्लं एकदम भारी वाटतं. तरी तर आपलं ताट तयार झाले. आता मी जेवण देऊन येते.
आणि मग ह्यांचं सगळं जेवण झाल्याशिवाय आम्हाला तर काय बसता येत नव्हतं, कारण इथं कमी जास्त काय बघायला पाहिजेच. आणि मग त्यामुळं मग भाकरी पण चालूच होते अजून. आणि त्यामुळं मग आम्ही नंतर जेवणार होतो. इथं आहे मटण, तर हे पण मी त्यांच्यासाठीच ताट वाढते. मी हे जे ताट वाढले ना, तर त्यांना वाढलेलं, पप्पांना आणि बाबांना वाढलेलं मी दाखवलं नाही. आणि त्यांना जास्त नाही आवडत, त्यामुळे मग मी थोडं थोडं दिलं होतं. तर ह्यातलं पण भरपूर त्यांनी काढून ठेवलं होतं. चिकन तर खाल्लंच नव्हतं, आणि मग ते तसं आहे, मटण पण साईडला काढून ठेवलं होतं एका ताटामध्ये. आणि मग ते ज्यांचं जे काय राहिले ते नंतर मलाच खावं लागलं. तर असं आहे, त्यांना जास्त तेलकट पण आवडत नाही. त्यामुळं मग कधी पण आमच्या इकडं जेवण करायला आलं ना, मग मम्मी जास्त तेलकट पण करत नाही आणि जास्त तिखट पण करत नाही, कारण त्यांना तिखट पण नाही चालत जास्त आणि तेलकट पण नाहीत खात जास्त. त्यामुळं असं असतं. मग आता इकडं आले की मग त्यांच्या त्यांच्याप्रमाणे करावं लागतं. चालूच आहे तोपर्यंत. मग अजून मम्मीच्या भाकरी पण चालूच होत्या करायच्या. तर ही मम्मी तांदळाची भाकरी करते, आणि मग तांदळाची भाकरी छान लागते, मला आवडते. आणि मम्मीने दळलं पण होतं तांदूळ कशासाठी तरी. मग हे तांदूळ राशनचं आहेत, आणि राशनच्या तांदळाच्या भाकरी छान लागतात. नंतर मी, मम्मी, छकुली आहे, तर मग जेवण करायला बसलो. चला तुम्ही सगळेजण या जेवण करायला. तर आम्ही इकडे बेडरूममध्ये जेवण करायला बसलो होतो. मग जेवण वगैरे झाले की थोड्या वेळ बसलो. थम्सअप आणलं होतं पप्पांनी, थम्सअप पिलो आम्ही. आणि मग नंतर आलो आम्ही आता आमच्या शेताकडे. तर आमचं एका रोडवरचं गाव असल्यामुळं बरं आहे. आम्हाला जाताना इथून थोडंसं पुढं जायचं, येताना रोड पंढरपूरला जाताना तिथूनच यावं लागतं. नंतर त्यामुळं मग येता येता इथं पण आलो. इथं मग ते पण बघत होते वर्षानंतर काय फरक पडला आहे का, काय झालं आहे का. त्यामुळे त्यांचं चालू होतं बघायचं काम. मग इथं बघू शकता, आम्ही गेल्या वर्षी उन्हाळ्यात राहिलं होतं तेव्हा किती छान होता. आता पण ह्या वर्षी येणार आहेच राहायला. आणि इथं झाडी वगैरे आहेत, आंब्यांना मोहर आले आहे, आणि नंतर कचरा वगैरे आहे थोडंसं. आणि मग इथं गाडी वगैरे लावली होती. आणि इथं खाली आता विहीर आहे आमची. हे बघा, आंब्यांना मोहर आलं आहे, ह्या आंब्याला मोहर आलं आहे. आणि हा कलमी आंबा आहे, तर ह्याला मोहर आलं नाही. आणि हे आमचं शेड आहे, तर ते सध्या आमचा वाटेकरी आहेत, तर त्यांना राहायला दिले, ते राहतात तिथं. आणि इथं काय काय आहे सामान वगैरे थोडंसं. आता ते मला म्हणत होते आपण विहीर बघायला जाऊयात, तर मग आम्ही आता विहीर पण बघायला जाणार आहे. एकदम छोटे छोट्या कैऱ्या लागलेत, आणि ह्या कैऱ्या बघता बघता कधी मोठ्या होतील असं लगेच लगेच होतात मोठ्या. आणि हा आंबा ना पिकल्यानंतर खूप म्हणजे खूप गोड लागतो, आणि कच्चा आहे तेव्हा खूप म्हणजे इतका आंबट लागतो, खाऊ पण वाटत नाही. मला तर कलमी आंबा जास्त आवडतो, त्यामुळे मी तोच खात असते. आणि हा पिकल्यानंतरच मला आवडतो. ह्या आंब्याचं आई मुरंबा करतात आणि चटणी पण करतात. चटणी छान लागते कैरीची. गेल्या वर्षी मी दाखवले होते, ह्या वर्षी पण केली तर दाखवेन. मग इथून आहे मका आहे आमची, ह्या मकेला पाणी दिलं होतं. आणि मग आम्ही चाललो होतो विहिरीकडे बघायला, विहिरीतला पाणी आहे का. आणि विहीर ना, मी लग्न झालं ना तेव्हा एक मला वाटतं सुरुवातीच्या महिन्यात, 2 महिन्यात किंवा 3-4 महिन्यात मी विहीर बघितली होती. त्याच्यावर मी आत्ता बघते, मग जवळपास 7 वर्षानंतर विहीर बघायला चालले मी खाली. त्यामुळे आमचं चालू होतं, चालत चालत जास्त लांब नाही, जवळच आहे. एकदम छान ऊन पडलं होतं, जवळपास एक 3:15 3:30 होत आल्या होत्या. मग आम्ही आलो, इथं ऊस वगैरे आहे. आणि मग असं सरळ चालत चालत आपलं यायचं, बरं वाटतं. आणि ऊन असल्यामुळं थोडंसं हे वाटते. आणि संध्याकाळचं ऊन वगैरे कमी झालं ना, मग छान वाटतं फिरायला. मग इथं चालू होतं, हे पायपा वगैरे होत्या सगळीकडं, सगळीकडे शेतच शेत आहे. आता हे कुणाकुणाचं आहे काय मला तर माहिती नाही. नंतर इथं आहे विहीर बघा, खूप भीती वाटत होती मला, तरी पण मी थोडंसं दाखवलं. आणि हे बघा पाणी येते, थोडंसं पाणी खाली गेले, एकदम कमी झाले पाणी. नंतर मकेला पाणी द्यायचं सुरू होतं, मी तुम्हाला आता सांगितलंच होतं. तर ते इथं ना, मग ह्याला काय म्हणतात खरं मला माहिती नाही, पण ते हे काय तर नाव आहे, मी विसरून गेले हे. मग ह्याच्यातून पाणी येत होतं, मग मी थोडंसं पाणी पण पिले, विहिरीचं पाणी चांगलं आहे. आणि हे आमचे वाटेकरीच आहेत, हे ड्रम घेऊन चाललेत कुठं. आणि मग आम्ही थोडंसं पाण्यामध्ये टाईमपास केला, बाहेर फिरून आलो होतो तिकडं विहिरीकडं, त्यामुळं घाम वगैरे आला होता, त्यामुळं फ्रेश झालं थोडंसं. आणि ही आमच्या वाटेकराचीच छोटीशी म्हैस आहे, तर ह्याला संचित खेळत बसला होता. चाललं होतं टाईमपास, काय ना काय करायचं. बघता बघता भरपूर असं आम्ही बसलो. आणि नंतर मग संध्याकाळ होत आली. मग म्हटलं चला आता जाऊया. नंतर आमचे चुलत सासू सासरे वगैरे आहेत, तर तिकडं पण जायचं, तिकडं भेटायचं, तिथं थोडंसं बसायचं. आता हे वर्षानंतर आलेत म्हटलं, तिकडं पण जायचं होतं थोडंसं. त्यामुळे आमची चालली होती थोडीशी गडबड. इथं चिक्कू आलेत, पण हे चिक्कू तर मोठे दिसत होते, पण पिकणार नाहीत असं ते म्हणले. त्यांना तर एवढं कुठली नॉलेज, पिकणार का नाही, पण मला म्हणले नाहीत नाहीत पिकणार नाहीत. पण आता ठेवले तसं, म्हणलं जाऊ दे. तरी मी म्हणत होते एक तर तोडून घेऊया आपण, तर पिकणार नाहीत असं म्हणलं ते. हे बघा किती मोठं झालेत, आणि ह्याचा पाड आलेला कसा समजणार काय माहिती, त्यामुळे मला पण काय माहिती नाही. नंतर हे इथं वाटेकऱ्यानेच आमच्या कांदे असे लावलेत. हे आमचं नारळाचं झाड आहे, आणि त्या नारळाच्या झाडामध्ये सगळे कांदे शेती पण केली, असं तुम्हाला दाखवलंच मी आता मगाशी.
तर असं भरपूर काय काय असं हे नाही. इथं पण काय काय लावले. आता हे काय लावले मला काय माहिती नाही. वांगं म्हणत होतं ते, मिरच्या लावलेत, वांगी लावलेत आणि बाकी काय लावले काय माहिती. तर एवढं सगळं त्यांनी केले. नंतर मग आता आम्ही इथं आलो होतो. तर ही आहे माझी जाव आहे, चुलत जाव. तर इथं गोसावळं आहे, वांगे आहेत. तर मला म्हटले तुला वांग्याने गोसावळे देते. तर मग म्हटलं चालते. मग इथं मोठाच्या मोठा वेल आहे आणि हे बघा किती मोठेच्या मोठे गोसावळे झालेत. आणि घोसावळ्याचं भजी केलेलं चांगलं असतात. हे बघा हे वांगे नंतर मी ताजे ताजे वांगे घेऊन आले होते आणि ह्या वांग्याचं मी भरीत केलं होतं. छान झालं होतं वांगं आणि वांगं चवीचं पण होतं. नंतर इथून आतमध्ये ती गेली. घोसावळे मोठे झालेत आणि घोसावळ्याचं भजी करतात हे माहिती होतं. तिनं भाजी पण सांगितली होती. भाजी पण म्हणले करून बघ एकदा, छान लागते. तर असं कढीपत्त्याचं झाड आहे. कढीपत्ता सध्या आमच्या इकडं पण कढीपत्ता आहे. पण कढीपत्ता चांगला नाही. सगळे डाग वगैरे पडलेले आहेत त्याच्यावर. कढीपत्त्यांना काय झालं काय माहिती. तर हे बघा इथं स्नेहाला आहे तर मला घोसावळं आहे तर दाखवते. आणि तिनं मग 3-4 घोसावळी दिली होती. नंतर चिंचा पण आहेत, आंबट चिंचा पण घेतल्या होत्या मी. सांबार वगैरे केलं की सांबारमध्ये घालायला छान लागतात आंबट चिंचा. इथं फूल पण आले घोसावळ्याला. मग असं चालू होतं. बराच वेळ टाईमपास केला, गप्पा मारल्या. गप्पा मारत मारत आम्ही जवळपास ना 2:15ला आलो होतो. आम्ही 6:30 वाजता निघालो असेल इथं. 6, 6:15ला निघालो. घरी यायला तर पावणे 7 वाजले होते. आम्हाला लांब नाही, 15-20 मिनिटात पोहोचते. पण थोडासा संध्याकाळ झाले की मग अंधार होतोच. तर असं असतं. आलं की गावाकडं कसं टाईम पटपट जातो ते कळतच नाही. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला नक्की सांगा आणि बाय.